नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात आधी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, कारण तुमच्यामुळे आता माझे 2000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं, त्यामुळे खूप खूप धन्यवाद। तर आज आहे शनिवार आणि आज मला संध्याकाळी लोड भेटला, तर मी आता भरायला आलोय मालाडला। मालाड आता जवळजवळ 7:30 वाजलेत, तर इथे गाडी लोड करतो आणि मग इथून मला भिवंडीला जायचं आहे। भिवंडीला लोड करायची आहे गाडी आणि तिथून मग आपला गोव्याचा प्रवास। तर इथे काय ग्रेनाइट आहे, तर आता ते टेन्शन आलंय मला। 6 ग्रेनाइट आहेत, ते कसे बांधायचे माझ्या गाडीला ना, पूर्ण हाफ बॉडी गाडी आहे, त्यामुळे बांधायचा थोडा प्रॉब्लेम आहे। तर विचार करतोय काय करू, ते टेन्शन आहे। गाडी लोड करतो आणि मग तुमच्याशी 8:30 वाजले आणि मी आता मालाडमध्ये माल भरला आहे। ग्रेनाइट आहेत 6 ग्रेनाइट आणि थोडे 4-5 बॉक्स आहेत आणि आता भिवंडीला जातोय। तर त्यांचाच माल आहे, त्यांचा मामला आहे। 2 ठिकाणी भरून गोव्यात एका ठिकाणी खाली असा माल। तर भरपूर ट्रॅफिक आहे, किती वेळ आता 8:30 वाजलेत। भिवंडीत पोहोचायला इथून 40 किलोमीटर आहे। भिवंडीमध्ये हा बघा असा माल भरलाय, दोन्ही साईडने ग्रेनाइट, मध्ये बॉक्स। भूक लागली आहे भरपूर आणि संकष्टी, उद्या उपवास माझा। तर आता लवकरात लवकर जेवण करून घेणार आहे, बांधून घेतो गाडी। भिवंडी कालेर रोडला ना जेवायला थांबलो। भूक लागली आहे, प्रचंड भूक लागली आहे। आता वाजले जवळजवळ 11, 11:15 वाजून गेलेत। जेवतो पटकन आणि मग आपला प्रवास सुरू करूया आपण। जेवणासाठी ना नूडल्स ऑर्डर केलेले, बरोबर आता 11:15 वाजता मी ना कालेरमधून निघालो। मस्त की नूडल्स खाल्ले, पोट जाम मस्त भरलंय। थोडेसे पार्सल घेतले आहेत, आता बघूया वाटेत कोण भेटलं तर त्यांना द्यायला पाहिजे। ठाणा शहर दिसतंय आपल्याला समोर आणि या साईडला पण। रात्रीचा ना 12:45 वाजलाय आणि मी आता वाशीत पोचलो आणि आता गाडी चालवायचा अजिबात मूड नाही, कारण ही डिलिव्हरी जी भरली, जो माल भरलाय ना तो परवा डिलिव्हरी आहे, उद्या आहे रविवार, त्यामुळे आता काय मी निघत नाही इथून। आता झोपायचा विचार करतोय, कारण उद्या काहीतरी थोडासा पाठलोड भेटला तर त्यासाठी म्हणून थांबतोय, कारण हा भाडं भरलं आहे ते थोडं खूप कमी आहे भाडं। 2 ठिकाणी भरून वजन पण आहे आणि काय विचारू नका। तर झोपतो आता मी। इकडे फॅन लावलाय आणि असा काहीसा सेटअप केला। इकडे माल येते एवढं ग्रेनाइट या साईडला आणि इथे झोपलोय। असा थोडीशी जागा राहिली, त्याच्यात क्रॉस अशी क्रॉस सेटअप केलाय असा बघा, क्रॉस झोपलोय। बाय, गुड नाईट, गुड नाईट। 1 वाजला, बाय। गुड मॉर्निंग मित्रांनो। तर सकाळ झाली आहे, मी फ्रेश वगैरे होऊन आलो आहे। आज काय उपवास आहे माझा, आज संकष्टी असल्या कारणाने। तर काय नाश्ता वगैरे काहीच नाही केला आहे, बघूया आता कुठेतरी ज्यूस वगैरे प्यायचा विचार करतोय। पाठलोडला सगळ्यांना फोन लावला, कुठेच काही पाठलोड पण नाही भेटला, त्यामुळे 1 वाजेपर्यंत वाट बघेन आता, 12:30-1 वाजेपर्यंत, आणि मग इथनं निघणार आहे। आणि ना आंघोळ केली नाही आहे 2 दिवस, खरंच काय विषय। तर तिकडे पंपावर जाऊन आंघोळ पहिली करणार आहे आणि कपडे पण संपलेत, त्यामुळे आंघोळ केली नाही मी। कपडेच नाही आहेत माझ्याकडे आता घालायला, युनिफॉर्म आहे तो घालणार आहे। तर थोडा वेळ वाट बघूया काय भेटतं का, नाहीतर निघणार आहे मी आता। सांगा तुमचं। आमका काय किती दिवस झाले तुका? किती दिवस झाले? तुमच्या बरोबर दिलं, म्हणजे मंगळवारी ना, बुधवारी, म्हणजे 4 दिवस। आज 5वा दिवस बघा, 5 दिवस झाले गाडी भरली नाही। परिस्थिती आणि तू कधी येईल रे? 5 दिवसांनी गाडी भरली, आता घरात जाऊचा उद्या। बघलात काय कंडिशन आहे।
दुपारचे 12:30 वाजले आणि निघालो. काय पासपोर्ट वगैरे काही नाही भेटला मला. तर आता हळूहळू पेण गाठूया. पेणमध्ये आंघोळ करणार पंपावर. डिझेल काय टाकलंय तिथे पेणमध्ये जाऊन फुल करायची टाकी. इथे 500 रुपयाचं डिझेल टाकलं. आता चला हळूहळू पेणचा प्रवास म्हणजे परतीचा प्रवास. वाशीमधून निघालोय आता. हा सरळ 17 प्लाझाकडून पाम बीच रोडला हा रस्ता जातो. हे आहे 17 प्लाझा. इथून सरळ गेलं ना की तो समोर दिसतोय तो पाम बीच रोड. तिथे लेफ्टला गाडी टाकणार आहे मी आणि मग सरळ सरळ आपला तो रेग्युलरचा रस्ता. बेलापूरमधून पुढे आलो आणि इथे एक नारळ पाणीवाला आहे. ते नारळ पाणी पिऊया. आडसार शाळ, तुम्ही ज्याला नारळ पाणी शाळ म्हणता, आम्ही आडसार म्हणतो. तर एक नारळ पाणी पिलं की पूर्ण दिवस टेन्शन नाही, काहीच खायची गरज नाही. नारळ शाळेमध्ये एवढी एनर्जी असते ना की एक जरी दिवसभरात खालात काहीच पूर्ण दिवस तुम्ही असेच राहू शकता. तर एक नारळ पाणी मस्त शाळ खाऊया आणि मग कंटिन्यू आपला गोव्याचा प्रवास. चला बघूया आता. थोडीशी मलाई, काहीच नाही बस. अरे गे हा बिहारमधून येऊन धंदा करतोय. चांगली गोष्ट आहे, मेहनत करतो. चांगलं आहे. बिहारमध्ये येऊन 3500चं डिझेल टाकायला सांगितलं. हा मालक गया. कौन मालक? किधर गया? यूपी. हाँ इसमें कुंभ में. हाँ ओके. कितना दिन का कुंभ है? कुंभ कितना? आप नहीं गए? आप नहीं? क्या रिकॉर्डिंग कर रहे हो? ऐसे ही हमारा यूट्यूब चैनल है. क्या बात कर रहे हो? हाँ इधर कायम मी इथे डिझेल टाकतो. हे टाकतात म्हणजे डिझेल टाकून झालं आपलं. आता या पंपावर ना आंघोळ करून घेतो. मस्तपैकी आंघोळ करणार. कधी एकदा आंघोळ करतोय असं झालंय माहितीये. तर चला पटकन जातो आंघोळ करून. आंघोळ झाली एकदाची. महिन्याभराची आंघोळ केल्यासारखं वाटलं माहितीये. थोडं भारी वाटलंय. हा हा हा. आता 3 वाजणार. आता तुला गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. चला 3 वाजले दुपारचे आणि मी आता इथनं निघालोय. दुपारचा जरा गरमीचा प्रवास. एसी लावून गाडी चालवतो. ओके आता कुठपर्यंत म्हणजे आता चालतच राहणार. पाणी प्यायचं आणि गाडी चालवत राहायची. रात्री उपास सोडायचा आहे. त्यामुळे आता दिवसभरात काय खायचं. साडेचार वाजले आणि मी आता कोलाड वगैरे क्रॉस करून पुढे आलो. आता इंदापुरी. आज दिवसाचा प्रवास चाललाय आपला. या साईडने ऊन भरपूर कानावर बसतोय. काय विचार नका. एसी लावून चाललोय म्हणून निवांत आहे. तरी या साईडने बघूया आता टॉवेल लावायचा विचार करतोय. माल भरलाय ना. ग्रेनाईट आहेत दोन्ही साईडने 3-3 लावल्या आहेत. एवढ्या बांधल्यात काय विचारू नका. तरी पण हलतायत. असे खड्ड्यावाला रस्ता आला ना गड 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 आपटतायत मागे. त्यामुळे थोडासा खडबडीत असा रस्ता आला की स्लो चालवावी लागते. खूप स्लो घ्यावी लागते. अरे बापरे.
इंदापूरमध्ये पोहोचली आपली गाडी बघा. इंदापूरमध्ये अजूनही सिंगल रोड आहे, डबल रोड नाहीये. हा बघा डांबरी रस्ता आहे. ही आहे इंदापूरची बाजारपेठ. ला 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 ला. इकडे बस स्टँड आणि छोटीशी बाजारपेठ. आता आपल्याला येईल माणगाव, याच्यानंतर माणगाव. माणगाव मधलं हे ट्रॅफिक काही नवीन नाहीये, हे कायमचंच झालंय. हे बघा असे येडजवे लोक असतात. ट्रॅफिक लागल्याने ओव्हरटेक करून येत आहेत समोरून. समोरची लाईन पूर्ण ब्लॉक. हे बघा हे येडजवे असतात. हा मूर्ख माणूस काय. वाजले बरोबर 6:15 आणि मी आता कशेडी बोगद्याच्या अगोदर, बोगद्याच्या नाही कशेडी घाटाच्या अगोदर बरोबर पोलादपूरमध्ये कशेडी घाट सुरू व्हायच्या अगोदर थांबलो आहे. चहा पिऊया म्हटलं. 3 वाजता गाडी सोडलेली पेणमधून. 4 वाजता कंटिन्यू 3 तास गाडी चालवली. तर चहा पिऊया आणि मग निघूया. चला तिथे एक हॉटेल आहे, चहा पिऊया. मस्त आहे, फ्रेश चहा बनवला आहे त्यांनी. उपवास आहे त्यामुळे अजून बरा लागतो चहा. कशेडी घाट प्रारंभ. कशेडी घाटात आहोत मित्रांनो. बराच वेळ झाला आहे गाडी चालवतोय. 6 वाजता चहा प्यायला थांबलेलो, 6, 6:15 त्याच्यानंतर थोडा वेळ तिथे रेस्ट घेतली आणि तिथून जो निघालोय पोलादपूरमधून तो कंटिन्यू गाडी चालवतोय. आता जवळजवळ 9:30 होत आले. 3.5 तास. उपवास असल्या कारणाने शाकाहारी जेवणार आहे, त्यामुळे कुठच्या हॉटेलला जाऊ काहीच ठरवलं नाही आहे. चंद्रोदय पण कुठे झाला नाही आहे. चंद्र बघितल्यानंतर संकष्टीला जेवण करतात. शास्त्र वगैरे काय माहीत नाही मला आपल्याला, पण म्हणतात. तर पुढे कुठेतरी आता संगमेश्वर क्रॉस करून ना देवरुखमध्ये जेवण करायचं म्हणतोय मी, म्हणजे 10 वाजेपर्यंत. तर बघूया कुठे चांगलं हॉटेल भेटतं तर आणि तिकडे जेवण करूया. चला. दहा वाजलेत रात्रीचे बरोबर आणि मी आता देवरुखला पोचलोय. देवरुखमध्ये मागे एकदा मी ना या हॉटेलला नाश्ता केलेला, अन्नपूर्णा म्हणून. तर इथे जेवण करायचं म्हणतोय. चंद्र काय आलाय नाही माहीत नाही, पण आता बराच वेळ झाला. सकाळपासून मी फक्त शहाळ्यावर आहे, 2 शहाळी, म्हणजे ती पण छोटी छोटी, शाळेचं पाणी आणि थोडी मलाई. त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता चहा पिलेला, त्याच्यावरच आहे सकाळपासून, एवढ्याशावरच. तर भूक लागली म्हणजे असं उपाशी राहिलं ना, म्हणजे उपवास असला की भूक मरून जाते की काय माहित. मला आताही भूक नाहीये, पण आता एवढं रात्री 10 वाजले, याच्या पुढे पण जेवण कुठे भेटणार. त्यामुळे इथे या हॉटेलला जाऊन जेवण करूया, अन्नपूर्णाला. शाकाहारी थाली घेणार आहे मी. बघूया कशी आहे जेवण. चला. शाकाहारी थाळी काहीशी अशी आहे. भाकरी आहे तांदळाची, मोदक आहे. आज संकष्टी असल्या कारणाने काय कायमच असतो काय माहीत नाही मला, पण मस्त दिसायला तर मस्त आहे. खाऊन बघतो. मोदक खाऊन बघू. गणपती बाप्पा मोरया. शिऱ्याचा मोदक बनवला, पाणी वगैरे काही सोडलं नाही.
मस्त आहे. शिऱ्याचा मोदक आहे, भाजी, मटरची भाजी आहे आणि भाकरी एकदम लुसलुशीत भाकरी आहे. अप्रतिम अप्रतिम भाजी आहे आणि भाकरी मस्त लुसलुशीत भाकरी आहे. दिवसभरातून जेवलो ना, भारी वाटतंय, भारी. पटापट जेवण संपवतो आणि मग आपण पुढचा प्रवास. ते टेस्ट अप्रतिम टेस्ट होती. नेक्स्ट टाईम मी नॉनव्हेज ट्राय करीन इथे. नॉनव्हेज थाळी वगैरे काय जे काय असेल, चिकन नाही तर मच्छी ट्राय करीन. पण हे बघा, आपलं देवरुख म्हणून जो बोर्ड आहे ना देवरुखमध्ये, त्याच्यासमोरच हे हॉटेल आहे. खूप चांगलं हॉटेल आहे खरंच. व्हेज थाली एवढी म्हणजे खरंच काय विचारू नका, खूप टेस्टी होती. पोटभर जेवलो आहे. आता निवांत मस्त प्रवास होणार आहे. तर डायरेक्ट कुडाळमध्ये कुठे थांबणार नाही. आणि शाकाहारी थालीचे त्यांनी फक्त आणि फक्त 100 रुपये. शाकाहारी थाली म्हणजे शाकाहारी थाली, परत भाजी एक्स्ट्रा घेतली, पाणी बॉटल छोटी घेतली, एवढं सगळं फक्त आणि फक्त 100 रुपये. हा, 100 रुपयात. आणि भाकरी एक नंबर भाकरी होती, एक नंबर सॉफ्ट तांदळाची भाकरी घेतलेली. कधी इकडे देवरुखला आलात ना तर नक्की ट्राय करा या हॉटेलला. खरंच मस्त हॉटेल आहे. चला, पोट निवांत, पोट शांत झालंय, उपवास सुटलाय. आता आपला प्रवास सुरू करू. जेवण वगैरे करून झाल्यानंतर चंद्राचं दर्शन झालं. काही नाही, बाप्पा समजून घे. हे बघा, चंद्र आता दिसतोय. बरोबर रात्री 1:30 वाजता ना, मी आता कणकवलीत पोहोचलोय. 1:30 वाजले. कणकवली रेल्वे स्टेशन, सावंतवाडी 52, गोवा अजून 120 किलोमीटर आहे. बाहेर एवढी थंडी आहे ना, बापरे, मस्त थंडगार वातावरण. कॅपॅसिटी संपली, बराच वेळ झाला. म्हणजे आता पावणे दोन वाजलेत. कणकवली क्रॉस केली मी आता. जेवण वगैरे करून 10:30ला निघालेलो. 10:30, 11:30, 12:30, 1:30, म्हणजे जवळ 3 तास. त्याच्या अगोदर 4 तास अशी गाडी कंटिन्यू चालवतच आहे. आता थोडीशी आळस यायला सुरू झालेत, पण बघूया पुढे कुठे झोपायचा तो विचार चाललाय मला. कुठे झोपू नाहीतर काय, उद्या खाली होणार 9-10 नंतरच खाली होणार. इथून आपल्याला म्हापशाला जायला ना कमीत कमी 1-1.5 तास. म्हणजे जर कुडाळला थांबलो तर 1-1.5 तास, 1-1.25 तास लागेल म्हापशाला पोहोचायला. विचार करतोय कुठे झोपू, काय समजत नाही. काय ग, कुडाळ 14 किलोमीटर कुडाळ राहिले. आता मी ओरोस मध्ये पोहोचलोय. विचार करतो इथे झोपायचा विचार करतो. कुडाळ काय करू. ओरोसमध्ये इथे ब्रिज खाली ना झोपतो मी जाऊन. कारण कसं आहे, आता जर बहिणीकडे जर गेलो ना तर सकाळी जाग येणार नाही. ते जर झोपलो ब्रिज खाली तर गाडीमध्ये कम्फर्टेबल नसतं तेवढं ना, त्यामुळे पटकन जाग येईल. तर ब्रिज खाली झोपतो आणि सकाळी उठून बहिणीकडे जाऊया. फ्रेश वगैरे होऊन मग आपण याला कुठे गोव्यात जाऊया. गोव्यात काय किती वाजता, 8-9 वाजेपर्यंत पोचलो तरी काय हरकत नाही. या ब्रिज खाली कोणच नाही आहे. अरे बापरे, काय करू. नको, पुढे एक ना ओरोसमध्ये पुढे एक पेट्रोल पंप आहे लेफ्ट साईडला. त्या पंपावर जाऊन झोपूया. मी विचार केलेला ब्रिज खाली कोणतरी असेल, यायला कोणच नाही आहे. सगळं एकदम हॉरर सीन वाटत होता. डेअरिंगच होत ना. झोप पुढची झोपच लागणार नाही.
असं मी घाबरत नाही, पण झोपायच्या अगोदरच असं काहीतरी डोक्यात विचार आला तर मग कशी झोप लागणार. आता पुढे आपण पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइल, पंपाच्या साईडला लावून झोपूया तिकडे. एखादी सेफ जागा बघून गाडी लावतो आणि इथेच आपण झोपूया. तिथे लावली तर त्या डंपरच्या बाजूला. झोपूया. गुड नाईट. 2 वाजलेत, रात्रीचे 2 वाजून गेलेत, 2:15 झालेत. झोपतो मी आता. भेटूया आपण उद्या सकाळी उठून फ्रेश वगैरे होऊन आपण बघूया. मी कमीत कमी 3-4 तास झोपतो आता. 2, 3, 4, 5, 6 4 तास जरी झोपलो तरी 6 वाजता जरी उठलो ना तरी फ्रेश वगैरे होऊन तिकडे आरामात पोचू शकतो म्हापशात. त्यामुळे काय टेन्शन नाही आहे, मस्त झोप होणार आहे. बाहेर मस्त थंडी आहे त्यामुळे झोप भारी लागणार आहे. इकडे टॉवेल लावलाय, झोपतो आता. गुड नाईट. बाय बाय. सात वाजले. बाहेर ना थंडी आहे, आतमध्येच पूर्ण गार झाली आहे गाडी. बाहेर विचारू नका. गार आहे, गार गार गार. सूर्यदेवाचं दर्शन ओरोसमध्ये. गुड मॉर्निंग. थंडी आहे, प्रचंड थंडी आहे. चला निघूयात आता. 7:30 वाजलेत. पुढे कुठेतरी चहा वगैरे पिऊया आणि लोकेशनवर जाऊया आपण. चला. कुडाळमध्ये पोचली आपली गाडी. कुडाळ हे आहे RSN राईट साईडला. बांधत ना मी तिथे नाश्ता वगैरे केला आणि माझा काय प्रॉब्लेम, नाश्ता केला, मस्त नाश्ता होता. पुरी भाजी आणि चहा घेतलेली. नाश्ता चांगला होता. एक प्रॉब्लेम झाला आहे माझा. तर मोबाईलचं काही झालं नाही आहे. तिथे चार्जिंगचा प्रॉब्लेम झाला आहे. चार्जिंगचं जे सॉकेट आहे तो फ्यूज जळला आहे. म्हणजे तिथे मी दुसरा फ्यूज पण टाकू शकत नाही, पण तेवढा भाग जळून गेला. तर आता प्रिंट घेऊन आलो मित्रांनो. तर आता डायरेक्ट मी त्या लोकेशनवर जातो. बराच लेट झाला आहे. आता 9 वाजले इथे बांध्यातच. म्हणजे तिथे पोचायला आता किती वेळ लागेल काय सांगता येत नाही. तरी अर्धा तास जाईल, म्हणजे 9:30 पर्यंत तिथे पोचेन मी. चला पटापट जातो. माझा आधी मोबाईल चार्ज होत नाहीये, त्याचं टेन्शन आलंय मला. काहीतरी जुगाड करणार, तिथे जाईन. करासवाडात येऊन थांबलोय. त्या ज्या माणसाचं जे मटेरियल खाली करायचं आहे ना, त्याला कॉल केलेला. तर तो बोलला की मी अजून एक नंबर पाठवतो, त्याला कॉल कर. तर त्याने ज्याचा नंबर पाठवलाय तो फोन उचलायला तयार नाहीये. तर रेग्युलर हे सामान जिथे खाली होतं ना तिथे खाली होणार नाहीये, त्यामुळे दुसरीकडे कुठेतरी खाली होणार. त्यामुळे त्याच्या फोनची वाट बघतोय. 2-3 वेळा फोन ट्राय केला पण तो काही उचलत नाहीये. मी आता इथे HP च्या पंपाजवळ थांबलोय, म्हापशाच्या थोडासा अगोदर, करासवाड्याच्या अगोदर.
तर बघूया आता जवळजवळ 10 वाजले. चार्जिंगचा जो प्रॉब्लेम होता ना तो मी सॉल्व्ह केला. तिथे जो फ्यूज जळलेला ना तिथे थोडंसं टेस्टर घेतला आणि पूर्ण क्लीन केलं तिथे. आणि परत माझ्याकडे फ्यूज होते त्यामुळे त्याच्यातला एक फ्यूज व्यवस्थित जुगाड करून बसवला. आता चार्जिंग होतोय मोबाईल, टेन्शन नाहीये. तर लवकरात लवकर खाली व्हायला पाहिजे. त्या माणसाचा फोन लागला. आता तिथे तो वेअरहाऊसला थांबलाय तिथे, त्याला घेऊन तो पुढे कुठेतरी खाली आहे हा माल. तर त्याला घेऊन पुढे जायचंय. फटाफट तिकडे जातो, त्याला घेतो आणि मग पुढे जाऊन खाली करूया. 1 मिनिट माणूस थांबू शकत नाही म्हणजे काय विचार करा. मी आता ह्या वेअरहाऊसच्या थोडंसं 1 मिनिट मागे होतो आणि त्याला फोन केला. त्याने त्याचा फोन आला. अहो म्हटलं पोहोचलो, वेअरहाऊस समोरच दिसणार. नाही नाही मैं आगे जाता हूँ, तुम्हें हाय भेजो, लोकेशन भेजता हूँ बाद में तू उधर तुम आ जाना. काय यार कशी कशी लोक असतात काय समजत नाही खरंच. मला ना अक्षरशः या गाडी धंद्याचा कंटाळा आलाय. काय विचारू नका. काय करतोय मी स्वतःलाच प्रश्न पडतायत. काय अंधार तू काय करतोयस. आणि हे नवीन आताची पोरं नवीन गाडी घ्यायला बघतायत. काय टेम्पो, गाडी घेणार, भाडं मारणार, हे ते. अरे काय नाहीये बाबा, नको घेऊ. गाडी वगैरे घ्यायच्या फंदात पडू नका. खरंच खूप रस्त्यावरची जिंदगी आहे रे. अजिबात इज्जत नाहीये, कोण रिस्पेक्ट नाही करत. त्यामुळे प्लीज जे नवीन लोक जे गाडी घेऊन धंदा करणार हे ते असं जर विचार करत असाल ना, ती मी आयुष्यातली ही 5 वर्ष फुकट घालवली. काही नाहीये फायदा. त्यामुळे जरा खूप विचार करून काय तो पाऊल टाका. जे लोक व्हिडिओ बघतायत आणि गाडी घ्यायचा जर विचार करत असाल ना तर असं काही करू नका. मी कधी एकदा ही डोक्यावरची लोणं फिटतायत आणि हे गाडी देऊन टाकणार. कुठेही दुसऱ्याकडे मोलमजुरी करीन पण हा गाडी धंदा नको. किती दिवस झाले हे बघा, घराच्या बाहेर आहे, रस्त्यावर जिंदगी आमची. गाडीत झोपतोय कुठे, काय आंघोळ नाही, नाश्ता जेवण काय वेळेवर काहीच नाही. त्यामुळे एकदा खाली करतो गाडी. हे रडगाणं ऐकून तुम्ही टेन्शन घेऊ नका. गाडी खाली करूया. चला बघूया आता कधी लोकेशन पाठवू. खाली करायचा काय पत्ता नाही. त्यांनी 4 बॉक्स फक्त इथे उतरून घेतले, लाईटचे जे बॉक्स होते ते, आणि बाकीचे तिथे साईडवर खाली होणार. आता कधी कोण माणूस येतोय काय बघूया कधी खाली होते. बसलोय सावळीत आहे, गाडीकडे ऊन आहे म्हणून इथे एका बाईकवर येऊन बसलोय सावळीत. फायनली लोकेशन भेटलंय. इथलं 15 मिनिटं 8 किलोमीटर आहे. चला जाऊया एकदाच खाली करूया. आणि अजून एक दुसरी बुकिंग भेटली आहे ती भरून. बुकिंग भेटली आहे म्हणजे बरेच दिवस झाले. ते कॉल करत होते, म्हटलं कॉल करून विचारूया त्यांना. तर ते बोलले येऊन भर म्हणून माल तो. आणि त्यांना बोललोय मी घरी जाणार. ठीक आहे बोलले. आता ते भरून घरी जाऊया. कंटाळलोय मी गाडीवर. त्यांनी जे लोकेशन पाठवलेलं ना बघा, चढाव बघा हा इथे एवढाच दिसतोय. आणि पुढे काय विचारू नका, खतरनाक चढाव होता. असा चढाव होता गाडी चढतच नव्हती. चढत म्हणजे मी जास्त रिस्क घेतली नाही कारण गाडीत वजन पण आहे. आता उतार हळूहळू काढतोय. दुसऱ्या साईडने कुठून तरी वाट आहे, खराब रस्ता आहे पण गाडी जाईल बोलतात ते. तर आता तिकडनं जातोय मी. हे ट्रान्सपोर्टर ना गाडी भरून मोकळे होतात. भरायच्या वेळेस सांगतात यार अरे जा ना रे काय हे करतोय. भाडं एकतर कमी असतं त्यांची. हे भाडं देऊन मोकळे होतात आणि त्याच्यानंतरची ही सगळी कर्म आम्हाला भोगावी लागतात. हा पंचायत का पुढे आलं. लोकेशन बघा काय मस्त आहे.
लेफ्ट साइडला नदी आहे मस्त. वा 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 वा, काश मेरा घर इधर होता. खरंच मस्त लोकेशन आहे यार. नदी बघा काय मस्त. मी रोज फिशिंग केलं असतं. विलाकडे पावला या विलाकडल्यान राईट घेऊ म्हटला. बघा असा रस्ता आहे काहीसा. गाडी आमची 5च्या स्पीडवर चालली आहे आणि ते ग्रेनाईट बऱ्यापैकी हलतायत ना. भाडं कोणाचं तोंड बघून भाडं घेतलेलं काय माहिती. रस्ता बघा. ऑफ रोडिंग चाललंय आपला. ऑफ रोडिंग चढणार का काय माहिती. काय रे देवा. वरती डोंगरात वरती पोचलो आणि हे बघा 2 रस्ते झाले. एक लेफ्टला एक राईटला. जायचं कुठे. ये जिंदगी का शेड यार. हसावं की रडावं काहीच कळत नाहीये. त्याला कॉल केला. येतोय येऊ दे. याला जीवात जीव नव्हता वरती येईपर्यंत. स्पेशल टाकून हळू आणि त्यात गाडी चढते काय प्रॉब्लेम नाही. मागे जे ग्रेनाईट आहेत ना ते असे किती बांधले आहेत मी त्याला तरी पण ते हलतायत असे. गड आपटतायत. फुटतील तर आणि ते टेन्शन. माणूस नाहीये की प्राणी आहे कोण काहीच नाहीये. पुरं जंगल. हा निवांत मस्त वाटतंय. मस्त म्हणजे ना गाड्यांचे आवाज पी पापू काहीच नाही. मस्त निवांत शांत. अशी जिंदगी पाहिजे. शांत कोणाचं डिस्टर्ब असलं नाही पाहिजे. गार वारा येतोय इथून शांत. मला वाटतं तो आला. इथून गाडीचा आवाज येतोय. हा बघा आला. या काकांनी माझा फोटो काढला. कशासाठी काय माहिती. त्यांना फॉलो करूया. चला. अरे बाबा आंब्याचे पेटी भरूक जात आहे असं वाटतं. कापार काहीतरी नाही ती. असे गाडी येतात ना तोंडा. डोंगरात कोणी जागा घेतली काय माहिती. यायला असा राग येतोय ना. जंगलात जागा घेऊन काय बांधतायत काय माहिती. डोक्यातच गेलेत. हे बघा साईडवर पोचत आलो. ही बघा दिसली ही ती साईड. ही बघा ही साईड आहे. इथे खाली होईल आपला माल. करा बाबा एकदाचा खाली. कंटाळा आलाय मला. डोक्यातच गेलेत सगळे. पार्टीवाला फोन करून ते यायला गाडी खाली झाली नाही आणि दोनों पोच पे साइन लेना. गाडी येतात ना त्याला पैसेवाले लोक ना कुठे पण जागा घेतात. हे बघा इथे विला बांधलेत एवढ्या वरती डोंगरात. इथून अरे बापरे तिकडे व्ह्यू मस्तच आहे. सगळं दिसतंय त्या साईडला. एकदाचा करा बाबा एकदा खाली. कंटाळा आला खरंच. वैतागलो. सगळे विला बनताय तिथे. यायला गोव्यात माल नसल्यासारखा मुंबईतनं ग्रेनाईट मागवले. गोव्यात काय भेटतच नाही यांना. दुपारचा आता 1 वाजला. लेबर म्हणे जेवायला गेलेत. काय
काय चाललंय माझ्या लाईफमध्ये काय समजत नाही. त्याला ह्या आठवडाच फुकट गेला तुमच्यात, डोक्यातच गेला. गाडी खाली होत नाही. विला बनत आहेत, विला तर मस्त आहेत, जबरदस्त. तर मी या विलामध्ये येऊन बसलो आहे कारण गाडीकडे ना ते बघा ऊन आहे आणि सगळे लेबर गेलेत का जेवायला. तर माझं जेवण काय आज होणार द्या. तर आजचा हा प्रवास मी इथेच संपवतो. त्यांना खाली करायची त्यावेळी करू दे, 2 नंतर करतील. तर हा प्रवास मी इथेच संपवतो. कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ खूप लेट येतो आहे त्यामुळे सॉरी, काही कारणं होती त्यासाठी. आणि भाडं पण नाही भेटलं होतं मला, त्यामुळे ब्लॉग लेट येतो आहे, त्यामुळे सॉरी. आणि व्हिडिओ बघत राहा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.